आषाढ श्रावण आला की आपल्याकडे सणासुदीला सुरुवात होते आणि ह्या सणाला आपण पारंपरिक अशा काही रेसिपी बघतो किंवा ज्या नारळापासून बनवलेल्या आहेत. आता नारळी पौर्णिमा पण येते, त्यामध्ये सुद्धा ह्या रेसिपी केल्या जातात. त्यामध्ये ओल्या नारळापासून आणि 1 वाटी रव्यापासून मस्त नवीन अशी रेसिपी बघणार आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी आपल्याला नारळ फोडून घ्यायचं आहे ओला, आणि त्यानंतर आपल्याला त्याचे पाठीमागची जी साल आहे ती कडक असते आणि ती आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला नारळाचे काप करून घ्यायचे आणि बारीक बारीक असे मस्त पातळसर असे काप करून घेतलेले बघू शकतात. त्यामुळे काय होतं, आपल्याला मिक्सरमध्ये त्याचं छान असे एकसारखं टेक्स्चर येतं आणि एकदम मस्त अशी बारीकसुद्धा होते. तर आपण इथे सर्व नारळ ह्या पद्धतीने कापून घेणार आहे आणि नारळ कापून झालं की मी तुम्हाला दाखवते कसं तयार झाले. तर बघा, ह्या पद्धतीने मी कापून घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये हिरवी इलायची आपण इथे 3 घेतलेल्या आहे, त्या घालून घ्यायच्या बघू शकतात. आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे साखर घालायचं, म्हणजे ते बारीक होईल. ते आधी करून घेते बघू शकतात आणि मिक्सरला फिरून घ्यायचं. आता छान असं बारीक झालेलं आहे. थोडीशी वेलची जाडसर राहिली तरी चालेल, खाताना छान लागते. त्यानंतर बघा, जे नारळाचे काप करून घेतलेले ते यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्सरला बंद चालू करून असं आपल्याला याचं एकसारखं टेक्स्चर येईल असं मस्त. बघा, नारळाची छान अशी भरड मी काढलेली बघू शकतात तुम्ही आणि एकसारखं टेक्स्चर आलेलं आहे त्याला. आणि हे करून आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये बघा इथे दूध घ्यायचं आहे. आता इथे कुठल्याही वाटीचं किंवा डब्याचं तुम्ही प्रमाण घेऊ शकतात. तर इथे मी 1.25 वाटी इतकं दूध घेतलेलं आहे. दूध थंडच आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची. इथे जाड साखर मी वापरलेली आहे. आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही साखर वितळून घ्यायची. दूध जास्त तापवायचं नाही, फक्त आपल्याला साखर वितळेल इतकंच आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता गरम करतानाच त्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा घालायचं, त्यामुळे चवसुद्धा छान येते. छान असं मी ढवळते, म्हणजे साखर पटकन वितळली जाईल. आता 1/2 चमचा बघा इथे मी तूप घातलेलं आहे आणि परत आपल्याला छान असं मिक्स करायचं. अजून साखर व्यवस्थित वितळली नाही, फक्त आपल्याला इथे साखर वितळायची आहे, याला उकळी वगैरे काही आणायची नाही आहे. तर आता साखर छान अशी वितळली बघू शकतात आणि तूपसुद्धा वितळले. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे खाली आपल्याला उतरून घ्यायचं आहे. आता त्यानंतर जर गरम असेल तर थोडं थंड होऊ द्या. थंड झालं की आपण जे नारळ मिक्सरला फिरून घेतले ते घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे बघा, आपण 1.25 वाटी आपण इथे दूध घेतलेलं, तर इथे 1.25 वाटी आपल्याला रवा वापरायचा. तर तुम्ही बघू शकतात 1 वाटी घातल्यानंतर मी मिक्स करून दाखवते आणि ते खूप पातळ होतं आहे आणि आपल्याला थोडंसं घट्ट पाहिजे. हे खूपच पातळ झालेलं आहे. अजून 1/2 वाटी मी रवा घातलेला आहे. परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे. असं छान मिक्स व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतर अर्धा तास हे झाकण ठेवून छान असं भिजू द्या आणि अर्धा तास आपल्याला हे भिजून द्यायचे. तर आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि अर्धा तास आपण साईडला ठेवून देणार आहे. अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते किती घट्ट पातळ झालेले असं. तर तुम्ही बघू शकतात एकदम मस्त असं घट्टसर झालेले. ह्याच पद्धतीने तयार झालं पाहिजे. खूप घट्टही नाही आहे आणि पातळही नाही, व्यवस्थित झालेले. आता हे आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेले बघू शकतात. पळीने जर घेतलं तर इतकं घट्ट असं दिसतंय बघू शकतात. खूप पातळही नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे तवा घ्यायचा आहे आणि तवा तापायला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघा याच्यावरती तूप घालून घ्यायचे साजूक. आणि गोड पदार्थामध्ये तेलाचा वापर न करता तुपाचा वापर करा. तुपाच्या वापराने ही कुठली गोड रेसिपी चवीला अजूनच छान लागते. तेलाऐवजी इथे तूप वापरू शकता तुम्ही. तर आता मी इथे तूप लावून घेतलेले. तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि एकच पळी इतकं बॅटर आपल्याला यावरती घालून घ्यायचे बघू शकता. आणि असं हलक्या हाताने पसरून घ्यायचे आणि खूप पातळही करायचं नाही आणि जाडही ठेवायचं नाही, मीडियम आकारात ठेवायचे हे. आणि ह्या पद्धतीने मी पसरून घेतलेले छोटे छोटे असे धिरडे आणि आपल्याला मस्त वाफ देऊन घ्यायची त्याला झाकण ठेवून. आणि बघा आता इथे मी 4 ते 5 मिनटं कमी गॅसवर
मस्त वाफ दिलेली आणि एकदम मस्त तयार झालेलं आहे. कलरसुद्धा बघा चेंज झालेला आहे. असंच झाला पाहिजे, म्हणजे जे वरची बाजू आहे ती कच्ची ती व्यवस्थित भाजली जाते. तर बघू शकतात आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं ते. आता उन्हातलीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. बघू शकतात मस्त असं तयार झालेलं आहे. ज्यांना गोड खायला आवडतं ना त्यांनी ही नक्कीच करून बघा आणि झटपट होते, जास्त वेळ पण लागत नाही. आणि श्रावणामध्ये आपण ओल्या नारळाच्या बऱ्याचशा रेसिपी बघतो, त्यातलीच ही एक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. ह्या पद्धतीने आपण मस्त बनवून घेणार आहे. दोन्ही साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचे. मस्त आपल्याला याच्यावरती साजूक तूप लावून आणि मस्त भाजायचे. तुपावर भाजल्यामुळे त्याची चव अजूनच वाढते. तेलापेक्षा तुम्ही इथे तुपाचा वापर करा, खूप मस्त हे तयार होतात. आता मी परत तुम्हाला एक करून दाखवते बघा. अजिबात पळीने पसरायचं नाही आहे, फक्त असं हलक्या हाताने हे करायचे म्हणजे ते व्यवस्थित तयार होतात. आणि खूप पातळही करायचे नाही आहे आणि जाड पण ठेवायचे नाही आहे, म्हणजे आतूनसुद्धा कच्चे राहणार नाही आणि ते व्यवस्थित भाजले जातात. तर बघा इथे करून घेतलेले. त्यानंतर झाकण ठेवायचे. 4 ते 5 मिनटं आपण मस्त वाफ काढू. वाफ काढल्यानंतर वरतून तूप सोडू आणि एकदम मस्त असं छान असं भाजलेले बघू शकता एका साईडने. आता आपल्याला हे पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायची. या पद्धतीने तयार करून घ्या, पटापट होते, जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकतात ओल्या नारळापासून आणि 1 वाटी रव्यापासून तर आपली इथे रेसिपी ही तयार झालेली आहे. बघू शकतात मी जवळून सुद्धा दाखवते. छान असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे. आणि ज्यांना गोड खायला आवडतं ना त्यांनी ह्या श्रावणामध्ये ही नक्की ट्राय करा. जरी असं तुम्हाला खायला आवडत असेल तर तुम्ही ही कधी करून खाऊ शकते. घरात असलेल्या साहित्यापासूनच ही बनली जाते. तर आता बघू शकतात मी पूर्ण काढून घेते. दोन्ही साईडने मस्त भाजून घेतलेले आहे. आता एका प्लेटमध्ये ही काढून घेऊ आणि राहिलेले सुद्धा मी ह्याच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर बघू शकतात दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण ही काढू आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी तयार झालेली आहे. एकदम मस्त असे आपले इथे तयार झालेले नारळ आणि रव्यापासून मस्त अशी रेसिपी तुम्ही ह्या श्रावणामध्ये नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचे मित्र व मैत्रीण किंवा तुमचे नातेवाईकांना ही रेसिपी नक्की शेअर करा, कारण की त्यांनासुद्धा अशा रेसिपी ट्राय करायच्या असतात. आणि जाता जाता लाईक करायला मात्र विसरू नका.